नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आपासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 23 एप्रिल 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. धाराशिव, सोलापूर, तुळजापूर बायपास रामदारा तलावाजवळ वाहनाच्या धडकेमध्ये मारुती कसबे वय वर्ष 28 यांचा झाला मृत्यू. वाहन चालक धडक देऊन झाला पसार. उमरगा येथील हॉटेल बालाजी जवळ जुगार अड्ड्यावर उमरगा पोलिसांनी मारल्या धाडी व इतर ठिकाणी अनेक ठिकाणी मारल्या धाडी. यामध्ये मुद्देमाल जप्त करून दोघेजण पोलिसांच्या लागले हाती मुद्देमालासह. बोर्डा तालुका कळंब येथे मध्यरात्री घरफोडी. भगवान काळे यांच्या घराचे गेट तोडून चांदीचे व सोन्याच्या दागिन्यासह 4 ते 4.25 लाखाच्या मुद्देमाल लुटून झाले चोरटे पसार. यामुळे परिसरात उडाली खळबळ. लाडक्या बहिणीच्या योजनेतील बोगसगिरीमध्ये करोडो रुपयाचा फटका. योजनेच्या बनावट लाडक्या बहिणीकडून 11 कोटी रुपये तर पुरुषांनी महिला म्हणून भरलेल्या अर्जामध्ये 22.96 कोटी रुपये केली शासनाने सक्त वसुली. प्रशिक विचार मंच धाराशिवच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त च्या अनुषंगाने दिनांक 29 एप्रिल रोजी पलिमर मंगल कार्यालय धाराशिव येथे त्यागमूर्ती रमाई या नाटकाचे होणार सादरीकरण. निपाणी तालुका वाशी येथे कोणत्या तरी कारणावरून माहिती नाही पण बदामबाई सूर्यभान गीते या 60 वर्षीय महिलेच्या विहिरीत ढकलून देऊन केला खून. पतीच्या फिर्यादीवरून दोघांवर वाशी पोलिसात झाला गुन्हा दाखल. शहरात सुरू असलेल्या कत्तलखान्याच्या दुर्गंधीवर व विविध नागरी समस्याविषयी धाराशिव, उस्मानाबाद जिल्ह्यातील समता सैनिक दलाने जिल्हाधिकारी धाराशिव यांना दिले निवेदन. जिल्ह्यात व तालुक्यात 2 दिवसात झालेल्या अवकाळी व गारपीट व वादळी पावसामुळे तात्काळ पंचनामे करून भरीव मदत शेतकरी यांना शासनाने द्यावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली. धाराशिव व अहिल्यानगर येथे होणार मोठी रोजगार निर्मिती. 15,000 कोटी गुंतवणूक करणार ग्लोबफोर्स लिमिटेड कंपनी. पेट्रोल डिझेलचे भाव होणार तेज. 28 ते 30 रुपयांनी पेट्रोल व डिझेल महाग होण्याची शक्यता. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल. धन्यवाद.